घडवायचं काम तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून आता पुन्हा एकदा या सभेच्या माध्यमातून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, ही जागा सुद्धा देताना अनेक अडचणी आल्या। 10 तारखेला आपण अर्ज केला, त्या अर्जामध्ये अगदी मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचून आले। आज दुपारपर्यंत या ठिकाणी सांगण्यात आलं तुम्हाला सभा घेता येणार नाही। मी म्हणले गाव माझा आहे, सभा घेणार कोण येते बघतो। सभा होणार ही इथंच होणार। सभा मी गेले 25 वर्ष सभा माझ्या इथंच होतात। मी स्टेज मारणार, सभा घेणार, हिम्मत असेल तर कुणी येऊन सभा थांबवायचं धाडस त्या ठिकाणी करा। म्हणजे प्रत्येक टप्प्यावर हे सांगण्यामागचं कारण काय, आज राजकारण एवढं वाईट झालेलं आहे की प्रत्येक टप्प्यावर मला स्पीड ब्रेकर आणण्याचा प्रयत्न होतोय, प्रत्येक टप्प्यावर मला काटे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। परंतु मी वारंवार सांगितलेलं आहे, बंटी पाटलाची ताकद ही पद पैसा प्रतिष्ठा नाही, तर जनता हीच बंटी पाटलाची ताकद राहिलेली आहे। आणि म्हणून मी काळजी करत नाही, या संघर्षाला सामोरं जायला या ठिकाणी मागे पुढे बघत नाही, कारण की नेहमी म्हणतो तुम्ही लोक माझ्या पाठीशी असता, म्हणून मी या संघर्षाला या ठिकाणी भीत नाही। परंतु आज वेळ आलेला आहे, या कोल्हापूर शहरामध्ये राजू लाटकर सारखा एक स्वाभिमानी कार्यकर्ता आमदार करण्याची वेळ त्या ठिकाणी आलेला आहे। आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या या महाराष्ट्रातली लोक आपल्याकडे वाट बघतायत की हा जिल्हा काय निर्णय घेणार आहे, हे शहर काय निर्णय घेणार आहे। एक सामान्य कार्यकर्ता, मोटरसायकलवरनं काय फिरणारा कार्यकर्ता, ज्याला छत्रपती शाहू महाराज आणि आमचा आशीर्वाद आहे, आमच्या अशा राजू लाटकरला आपण आमदार करावं, ही माझी कळकळीची विनंती आहे। आपल्यातला एखादा कार्यकर्ता आमदार होऊ दे, नगरसेवक असलेला माणूस आमदार झाला तर या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडेल। महाराष्ट्रातली लोक म्हणतील या कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे, या कोल्हापुरातली जनता एका गरीबाला सुद्धा आमदार करू शकते, हे दाखवून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल। आज काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेनं अनेक चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत, त्या मी सांगत बसून या ठिकाणी वेळ तुमचा घालवणार नाही। तुम्हाला माहित आहे की आमची सत्ता आल्यानंतर या राज्यामध्ये चांगलं काम करण्याची भूमिका असणार आहे। सुदैवानं गेले 20 वर्ष मी जे काही कष्ट करतोय, आज एक विशिष्ट वेळ या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे। तुमचा बंटी पाटील, तुमचा भाऊ हा महाराष्ट्र पातळीवर जायला या ठिकाणी संधी मिळणार आहे। आता ही संधी द्यायची असेल तर महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे आमदार आणि राजू लाटकर आमदार झाला पाहिजे, ही जबाबदारी गाव म्हणून आपण या ठिकाणी घेतली पाहिजे। जर माझ्यावर तुम्ही प्रेम करताच, त्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही, परंतु आता पुढे जाण्यासाठी, या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी तुमची गावाची मदत उद्याच्या भविष्यकाळात मला असली पाहिजे। एका बाजूला या ठिकाणी महिलांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आम्ही निधी देण्याची भूमिका स्वीकारतोय, दुसऱ्या बाजूला एक विद्वान राज्यसभेचे खासदार महिलांचा अपमान करताना या ठिकाणी दिसतात। एक विद्वान महिलांचा अपमान करणारे खासदार या राज्यसभेवरचे दिसतात। आज सुद्धा ते आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना या ठिकाणी म्हणले माझा केसाचा भांग काय ते म्हणले ना, केसाचा भांग सुद्धा या ठिकाणी करणारा, विस्कटणारा किंवा कोण या ठिकाणी जन्माला आलेला नाही। मी त्यांना सांगू इच्छितो, तुमचा भांग विस्कटायचं काम 2,70,000 मतांनी या कोल्हापूरच्या जनतेने केलेलं। या कोल्हापूरच्या जनतेनं 2,70,000 मतांना तुमचा भांग विस्कटलाय, केस विस्कटल्यात, जे काय विस्कटायचं ते विस्कटले। हे कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर आहे, हे कोल्हापूर आहे। एकदा ठरवलं विस्कटायचं तर बघा मागे पुढे या ठिकाणी बघत नाहीत। एकदा ठरवलं विस्कटायचं की मग किती कोण बी येऊ दे, कसं बी येऊ दे, उजवीकडनं येऊ दे, डावीकडनं येऊ दे, पुढनं येऊ दे, हाय काय करत नाही कोल्हापूरवाले। आणि म्हणून हे आपलं धमकीची भाषा, हे असली अरेरावीची भाषा ही कोल्हापूरमध्ये या ठिकाणी चालत नाही। तुम्ही कोल्हापूरचे नाहीत, तुम्ही कोल्हापूरमध्ये असली अरेरावीची भाषा कशासाठी करता असा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या ताकदीनं या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणं तुमची आमची सर्वांची जबाबदारी असणार आहे। फिरणारा आमदार होणार आहे। आता कदमवाडीमध्ये माझं भाषण झालं, तिथं मी एक किस्सा सांगितला,
तो इथं सांगतो. कदमवाडीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलते, हे राज्यसभेचे खासदार त्यांच्याबरोबर होते. तिथे एक आजी आणि माजी खासदार आत होते आणि आजी आणि माजी खासदारासमोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांनाच तिकीट दिलं पाहिजे आणि 10 मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे. ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या. आता त्या बैठकीला मुख्यमंत्री महोदय, त्या बैठकीला एक विद्यमान खासदार, एक माजी खासदार, इच्छुक उमेदवार आणि हे खासदार. आता या 5 मधल्यानेच कुणी तर बाहेर सांगायला पाहिजे, दुसरं कोण सांगणार? म्हणजे केसानं गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी सोडलेलं नाही. स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी या ठिकाणी सोडलेलं नाही. आज ही माडिक कंपनी आज आमच्याकडं मत मागण्याचं काम या ठिकाणी करते. खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका करतायत, काय हरकत नाही. बंटी पाटील समर्थ आहे. जेवढी दगडं मारचीला तेवढ्या ताकदीनं बंटी पाटील उभा राहील, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं. जेवढं मला अडचणीत आणचीला तेवढं मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. या कोल्हापूरमध्ये इतिहास मला घडवायचा आहे. या कोल्हापूरमध्ये एक राजू लाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे. त्यामध्ये तुमचा आशीर्वाद पाहिजे.